वेलकम टू साइन इन्फोटेक. मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच 10वीचा 2025चा रिझल्ट हा उद्या म्हणजेच 13 मेला 1 वाजता डिक्लेअर होणार आहे. तर या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की रिझल्ट कसा बघायचा आणि कुठल्या कुठल्या वेबसाईट आहे आणि वेळेवरती काही वेबसाईट ह्या हँग होतात, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर पहिली जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे जी 10वीचा रिझल्ट बघण्यासाठी ती म्हणजे sscresult.maharashtraboard.in. तर ह्या ज्या काही सर्व वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून ओपन करू शकता. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे इम्पॉर्टंट अनाउन्समेंट फॉर स्टुडंट आणि काउंटडाऊन टायमर इथे सुरू केलेला आहे. तर इथे तुम्ही हा रिझल्ट बघू शकता. दुसरी जी वेबसाईट आहे, तर दुसरी वेबसाईट आहे navneet.result.navneet.com. तर यामध्ये तुम्हाला या लिंकवरती गेल्यानंतर दोन लिंक दिसेल, एक आहे HSCसाठी आणि दुसरी आहे SSCसाठी. तर SSC एक्झामिनेशन रिझल्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे सुद्धा तुम्हाला सिमिलर काउंटडाऊन दिसेल. आणि त्यानंतर दुसरी जी लिंक आहे ती म्हणजे SSC रिझल्ट mkcl.org. तर या लिंकवरतून सुद्धा तुम्ही रिझल्ट बघू शकता. आणि फोर्थ जी लिंक आहे ती म्हणजे result.targetpublication.org. तर इथे सुद्धा काउंटडाऊन आहे, HSCची सुद्धा लिंक आहे. आणि एक फोर्थ लिंक दिलेली आहे ती आज सिम्स वर्किंग नाही आहे, ते म्हणजे result.digillocker.gov.in. डिजिलॉकरच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा रिझल्ट बघू शकता. मे बी ही वेबसाईट काही वेळाने सुरू होईल. तर ह्या 5 वेबसाईट थ्रू तुम्ही रिझल्ट बघू शकता. वेळेवरती 1 वाजता जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन कराल, मे बी हँग होईल किंवा या पद्धतीचा एरर तुम्हाला डिस्प्ले होईल. तर तुम्ही तुमच्या ब्राउझरचे कुकीज जे आहे त्या क्लिअर करायच्या आहे आणि त्या कुकीज क्लिअर केल्यानंतर रिफ्रेश करून तुम्ही रिझल्ट बघू शकता. आता कुकीज क्लिअर करण्यासाठी तुम्हाला सिम्पली इथे ब्राउझर, तुम्ही क्रोम ब्राउझर वापरत असाल किंवा इतर कुठलेही ब्राउझर वापरत असाल तर याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये इथे 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर सेटिंगमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी अँड सिक्युरिटीमध्ये डिलीट ब्राउझिंग डेटा यावरती क्लिक करून तुम्हाला ह्या डिलीट करायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथे वेबसाईटला इझिली लॉग इन करू शकता. आता रिझल्ट कसा बघायचा यामध्ये फॉर एक्झाम्पल इथे HSC एक्झामिनेशन रिझल्ट सिमिलरली तुमचा SSCचा असणार आहे. इथे गेल्यानंतर तुमचा एनरोलमेंट नंबर जो तुमच्या हॉल तिकीटवर असेल किंवा तुमचा जो 10वीचा नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. आणि एंटर मदर नेम, तर आईचं नाव टाकताना स्पेलिंग हे प्रॉपर टाकलं गेलं पाहिजे, जसं तुमच्या हॉल तिकीटवर नाव असेल सेम नाव टाकायचं आणि सबमिट करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट इथं डिस्प्ले होईल. तुम्ही तो रिझल्ट प्रिंटसुद्धा करू शकता आणि इझिली तुम्ही रिझल्ट बघू शकता. हा सेम ह्या 4ही लिंक तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा ओपन करू शकता. मोबाईलमधून सुद्धा रिझल्ट तुम्हाला इथे बघता येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने 10वीचा रिझल्ट तुम्ही वेबसाईटवरती बघू शकता. आपण 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी होणार आहे या संदर्भात एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि यापुढे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी होईल याचा स्टेप बाय स्टेप पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती देण्यात येणार आहे. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपले जे कोणी मित्र असेल त्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मिळेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.